केंद्रीय गृहमंत्री अमित शाह डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। दिल्लीतील जनपथ रोडवरील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या घरी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्या दर्शनासाठी अमित शाह तिथे पोहोचलेले आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झालं। त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या दिल्लीतल्या राहत्या घरी ठेवण्यात आलेलं आहे। आज दिवसभरात दिल्ली आणि देशभरातून मान्यवर त्यांच्या दर्शनासाठी अंतिम दर्शनासाठी येणार आहेत। दरम्यान त्यांच्या एक कन्या या अमेरिकेहून दिल्लीला मुंबईला भारतामध्ये यायला निघाल्या आहेत, ज्या उद्या पोहोचणं अपेक्षित आहे। आपल्याला याविषयी अधिक अपडेट्स देत आहेत आमचे दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आज राजधानी दिल्लीमधील मनमोहन सिंग यांच्या 6 जनपद शरद पवार यांचं घर आहे। त्याच्या अगदीच जवळ जर पाहिलं तर मनमोहन सिंग यांचं घर आहे आणि या ठिकाणी अमित शाह पोहोचलेले आहे। थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत। त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील पोहोचणार आहेत। सर्वपक्षीय नेते जे आहेत, खास करून भाजपचे बडे नेते आजच मनमोहन सिंग यांचं दर्शन घेणार आहेत, कारण उद्या मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे। आणि असं प्रघात आहे की शक्यतो दुसऱ्या पक्षाचे नेते इतर पक्षाच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या कार्यालयामध्ये जात नाही। त्यामुळे आज जे अंतिम दर्शनासाठी जे नेते येणार आहेत साधारणपणे ते सर्व नेते आजच दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। कला, साहित्य, विज्ञान क्षेत्रामध्ये जी प्रगती भारताने केली आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ते सर्व जे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जे आहेत ते आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राजधानी दिल्लीतील मनमोहन सिंग यांच्या घरी पोहोचत आहेत। काँग्रेसचे काही नेते आता सध्या मनमोहन सिंग यांच्या घरी आहेत आणि जर पाहिलं तर दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आणि थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अत्यंत कडक करण्यात आलेली आहे। 6 जनपद, मोतीलाल नेहरू मार्ग आणि अकबर रोड हे दिल्लीतील अत्यंत महत्त्वाचे मार्ग मानले जातात। या सर्व रस्त्यावरची ट्रॅफिक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात राष्ट्रपती पोहोचतील, त्यानंतर देशाचे पंतप्रधान देखील पोहोचणार आहे। त्या दृष्टिकोनातून या भागातील बंदोबस्त जो आहे तो अधिक चोख करण्यात आलेला आहे। काल सुरुवातीला जेव्हा मनमोहन सिंग यांची बातमी आली त्याच्या अगोदर दिल्लीतील सर्व कडक सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याचा आढावा दिल्ली पोलिसांनी घेतला होता। एम्समध्ये देखील सर्वसामान्य लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं। एम्समधला जी सुरक्षा व्यवस्था आहे ती पूर्ण चोख करण्यात आली। त्यानंतर एम्स पासून 6 जनपदचा हा जनपद रोड जो आहे त्या जनपद रोडचा रस्ता जो आहे तिथे देखील सिक्युरिटी जी आहे पूर्ण तैनात करण्यात आली आणि रात्री साधारण 12:50 मनमोहन सिंग यांचा पार्थिव जे आहे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं। त्यानंतर जर पाहिलं तर तेव्हापासूनच काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले, त्यांचं अंतिम दर्शन घेतलं। मात्र आज जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, देशाच्या विविध पदावरती असणाऱ्या महत्त्वाचे जे नेते आहेत ते देखील मनमोहन सिंग यांचं दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत। अमित शाह थोडंसं तुम्हाला थांबवतोय, एक अपडेट येते। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार होणार आहेत। उद्या सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत या काळामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। दिल्लीतील ऑल इंडिया काँग्रेस कमिटी म्हणजे काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे। आज रात्री 1 वाजता मनमोहन सिंग यांची मुलगी अमेरिकेहून परतेल, त्यानंतर उद्या अंतिम संस्कार केले जातील।